मग महिला दिन. आज जागतिक महिला दिन आहे हो. आज आपण ते सर्वजण का एकत्र झालो आहोत तर हा दिवस साजरा करण्यासाठी. पण मला एक प्रश्न पडला की ह्या 365 दिवसामध्ये एक महिना म्हणजे 30 दिवस. त्या 30 दिवसामध्ये एक दिवस आपण वुमेन्स डे म्हणून साजरा करतो. पण माय क्वेश्चन इज वाय ओनली वन डे, वाय नॉट 365 डेज. दुसरं, आपण आपल्या स्वतःला एकदा तरी विचारलं आहे का की आपले वीकनेसेस काय आहेत, स्ट्रेंथ्स काय आहेत, असे कोणते वीकनेसेस आहेत जे आपण स्ट्रेंथला कन्वर्ट करू शकतो, किंवा अशी कोणती गोष्ट आहे ज्याला आपण कॉन्फिडेंटनेस आहोत आणि कॉन्फिडेंट त्याच्या बाबतीत बनायचं आहे, किंवा अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्यावरती आपल्याला फोकस करायचा आहे. असो, ह्या दिवसाच्या निमित्ताने आज मी महिलांचा इम्पॉर्टन्स किंवा महिलांचं महत्त्व काय आहे ह्याच्या बाबतीत माझं मत मांडणार आहे. तर आपण असे खूप थोर महान व्यक्तिमत्व पाहतो आहोत, पण जे सगळ्यात मेन आहे जे आपल्या तोंडातून लगेच येतात म्हणजे जिजाऊ माता, रमाबाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, आनंदीबाई जोशी आणि ताराराणी साहेब. त्याच्यानंतर मग राणी लक्ष्मीबाई, रमाबाई, पंडित रमाबाई, असे खूप सारे महिला आहेत ज्यांनी काही ना काहीतरी तरी आपल्या समाजासाठी योगदान केलेले आहे. पण आधीच्या काळात पुरुष हे ब्रेड विनर्स असायचे. आता ब्रेड विनर्स म्हणजे काय हे थोडक्यात मला समजते. ब्रेड विनर्स म्हणजे जे आपल्या कुटुंबाला सांभाळायचे, 2 वेळाचं जेवण मिळण्यासाठी कष्ट करायचे, काम करायचे. तर आधीच्या काळात पुरुष हे ब्रेड विनर्स असायचे आणि महिला फक्त चूल आणि मूल यासाठी लिमिटेड असायचे. पण मला आज आत्ता सांगताना आनंद होतोय की काही महिला अशा आहेत जे लीड घ्यायचा प्रयत्न करतात किंवा लिडरशिप घ्यायचा प्रयत्न करतात आणि त्याच्याने काही सक्सेसफुल सुद्धा झालेले आहेत. जसं की मला आवर्जून त्यांचा उल्लेख करावा असं वाटतो ते म्हणजे सुषमा स्वराज, आपले फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन, आपले प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू आणि असे खूप साऱ्या महिला आहेत जे पार्टिसिपेट करायचा, लीड घ्यायचा प्रयत्न करतात. आता हे एवढं सगळं जे आहे ते फक्त एवढं सगळे जे उदाहरणं मी तुम्हाला दिली आहेत ते मी फक्त ऐकले आहेत किंवा त्यांच्या बाबतीत रिसर्च केलेला आहे, पण त्यांचा अनुभव मी कधी घेतला नाही आहे. पण माझ्या आजीच्या निमित्ताने आजच्या स्वरूपात मला हा सेम अनुभव मिळालेला आहे. माझी आजी एक नर्स होती आणि तिने आपली नर्सची परीक्षण अराउंड 1983च्या आसपास केलेलं. आणि जेव्हा माझे बाबा खूप लहान होते तेव्हा आजीने न विचार करता रात्री अपरात्री माझी आजी बाबांचा न विचार करता बाहेर डिलिव्हरी करायला जायची. आणि त्या काळात हे खूप डिफिकल्ट किंवा अवघड असायचं. रात्री जायचं ते पण गावात आणि सगळं खूप डिफिकल्ट असायचं. आणि ह्याच्यातून मला एक प्रोत्साहन मिळतो की जर महिलांनी काही ना काहीतरी ठरवलं तर ते कोणत्या लेवलपर्यंत जाऊ शकतात हे कुणाला कळणार सुद्धा नाही. आणि एक वाक्य आहे जे मी सांगते, गर्ल्स और वुमेन शुड बी 10 टाइम्स स्मार्टर दॅन बॉईज. म्हणजे गर्ल्स जे आहेत ते 10 पटीने शातीर असायला पाहिजे मुलांपेक्षा, तरच जाऊन आपल्याला प्रगती किंवा आपण सक्सेस मिळू शकतो. फक्त लास्टचा मॉरल किंवा तात्पर्य आहे की आपल्याला अजून खूप प्रगती करायची आहे आणि एक स्टेप आपण घेतलेला आहे, अजून एक स्टेप करत असे आपण पुढे जात राहिलो तर मला पण खूप आनंद होईल आणि सर्व महिलांना पण खूप आनंद होईल. धन्यवाद.